गोपीचंद पडळकर वारंवार जयंत पाटलांवर आक्षेपार्ह विधान करतायत। पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वसामान्यांची पत निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे। वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या, सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात। त्यातून लोकांची करमणूक होत असते, लोकांचं पोट भरत नसतं। आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही, आम्ही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही। हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहे। एखादा लोकहिताचा निर्णय, एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं, लोक त्यांच्याबरोबर उभारतील। पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल, आज इतकी परिस्थिती बिकट असताना खरं तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होतं। पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे, लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे, लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार।